मी 5 वर्षापासून शेती या फील्डमध्ये जसं उतरलोय ना, तसं आम्हाला आमच्या वावरामध्ये शेतीमध्ये ना मायक्रोटनची खूप डिफिशियन्सी जाणवायची आणि ज्यावेळेस चिलेटेडचा प्रयोग केला जायचा ना, त्यावेळेस ते खूप महागडं पडायचं. आज फिरत दिलंय, तर उद्या मॅग्नेशियमची डिफिशियन्सी दिसायची. परादिवशी काय रे कॅल्शियमची डिफिशियन्सी दिसायची. मग मग असं एक व्यवस्थित एकत्रित कॉम्बिनेशन आम्हाला कोणतं परवडेल बुवा? मग त्या हिशोबाने आम्ही YouTubeवरती सर्चिंग केल्यानंतर आम्हाला असं जाणवलंय. मग ज्यावेळेस आम्हाला ही माहिती मिळाली, त्यावेळेस मग आम्ही Avenaची किट वापरण्यास सुरुवात केली. स्लरी बनवायचो आणि वापरतोय 3 वर्षापासून. तसपासून आम्हाला मायक्रोटनची डिफिशियन्सी म्हणजे जास्त करून जाणवतच नाही आणि पीक पण तजेलदार राहते. तर आम्हाला जनावरांसाठी चारा वगैरे लागतो ना, त्यासाठी आमचं 3 एकरावरती चारा पीक आम्ही रेग्युलर करत असतो. मका, अ, गिन्नी गवत तर रेग्युलर असतंच, घास रेग्युलर असतो, काडी गवत वगैरे रेग्युलर असतं. त्याकरता आम्हाला ॲवेना वापरावंच लागतं. यापूर्वी आमच्या गायांमध्ये ना मायक्रोटनची डिफिशियन्सी, फॉस्फरसची डिफिशियन्सी वगैरे खूप जाणवायची. त्यामुळे आम्हाला मिनरल मिक्सचर वगैरे बायोरूम सप्लिमेंट खूप वापरावं लागायची. ते परवडत नव्हती. डॉक्टर बोलावं लागायचं, गाया गाभण वगैरे राहत नव्हत्या आणि आजच्या घडीला सगळं काही व्यवस्थित चालू आहे. डॉक्टरचा खर्च पण खूप कमी झालाय आणि आविनाचा खर्च खूप तसा बघितला तर खूप कमी आहे. चिलेटेड मायक्रोटनपेक्षा तर खूपच कमी आहे आणि वर्षाला मला 3 एकराला फक्त जास्तीत जास्त ₹27 खर्च येतो. आम्ही मकाला अवेना सोडल्यामुळं मकाची ग्रीनरी खूप वाढली. मकाचं उत्पादन खूप निघालं आणि चारा पण खूप निघाला. आमच्या पहिल्या 5 ते 6 बॅगी भरायची तिथं आता 10-10 बॅगी भरतायत. एवढा फरक डबल झालाय आणि आम्ही मका 5 वेळेस केलेली होती आणि आता परत 6व्यांदा लगेच भुईमूग केलाय. वावराला विश्रांती पण नाही, तरी पण खूप छान रिझल्ट येतोय. आता आमच्या शेजारी इथं काही जणांनी जे भुईमुगाचं पीक केलंय ना, त्यांचे पिवळे पण पडलेले आहेत. त्या मानानं आमच्या ह्याच्यात खूप फरक आहे आणि ही सगळी अविनाची कमाल आहे असं वाटतंय. आमचं हे घासाचं पीक 2 वर्षाचं झालेलं आहे. तरी पण त्याला फुटवे पण खूप आहेत आणि ग्रीनरी पण खूप छान येते आणि गायी पण चवीने खातात आणि आमची 7-8 दिवसाला कापणी चालूच असते रेग्युलर. आमच्याकडे दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे आणि कोरडवाहू रानं असल्यामुळे आमच्याकडे पाण्याची खूप कमतरता आहे. आम्हाला 20-20, 30-30 दिवस पण देण्यासाठी पिकाला पाणी उपलब्ध नसते, तरी आमची पिकं तग धरून जातात. याचं कारण म्हणजे संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आम्ही आवेनाचा खूप वापर करतो. आवेना वापरल्यामुळे ग्रीनरी खूप आहे आणि जनावरांना पण आहे ना पूरक असं अन्नद्रव्य व्यवस्थापनातून मिळालेला हा सकस चारा असल्यामुळे ना फॅट आणि एसएनएफ खूप छान लागते आणि रेट पण खूप छान भेटतो आणि आमचं बोरचं पाणी असल्यामुळं TDS खूप जास्त असूनही अवेना आमच्या जमिनीला सपोर्ट करते. चिलेटेड सुद्धा जिथं सपोर्ट करत नाही, जिथे लोक सल्फ्युरिक ॲसिड, फॉस्फरिक ॲसिडचा खूप वापर करतात. जमिनी खूप म्हणजे हाय TDS होत चाललाय, EC वाढत चाललाय. त्याच्यावरती काय म्हणा अवेनामुळे नियंत्रण राहतं आणि जमीन पण सुपीक होते. एवढं कमी पाणी असतानाही आणि हाय TDS वॉटर असतानाही एवढं छान पीक येतंय आणि हे पण बाकीच्या शेतकऱ्यांनी पण याचा अनुभव घ्यायला पाहिजे, असं मला वाटतंय आणि खूप खर्च कमी असूनही उत्पन्नात चांगला फरक जाणवतो आणि शेती पण सुधारते. तुम्ही जर हा जर चारा जर जनावरांना वापरणार असाल किंवा दुसरं कोणतंही उत्पन्न जर काढणार असाल आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंट अवेनामुळे जर तुमचं जर प्रॉपर होत असेल, जमीन सुधारत असेल, तर तुम्हाला वापरायला काही अडचण नाही.